वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्था यांच्यातर्फे आयोजित विश्वविक्रमी पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये आज आपण त्यातील एक सहभागी लेखिका डॉक्टर सुनीता चौधरी, येस यू हर्ड इट राईट, डॉक्टर सुनीता चौधरी यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याशी त्यांच्या लेखनाविषयी पुस्तकाविषयी हितगुज करणार आहोत. नुसतंच डॉक्टर नाही आहेत, तर त्यांनी मराठीमध्ये मराठी साहित्यात पोस्ट ग्रॅज्युएशन. मराठी साहित्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. त्याचबरोबर एक ब्युटी कॉन्टेस्ट जिंकलेले आहेत आणि त्या परीक्षक म्हणून बऱ्याच ठिकाणी जात असतात. अशा विविध पैलू व्यक्तिमत्वाशी आपण आज भेटणार आहोत. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की डॉक्टर व्यवसाय, समुपदेशन असेल, तुमचं मराठी लेखन एक तुमचा आवडीचा हे आहे, पण या सगळ्याच लेखनाची सुरुवात ती कशी झाली? मी वैद्यकीय क्षेत्रात काम करते, सांगितलंच आहे मी. हो, पेशाने डॉक्टर आहे. तर थोडीशी मॅच्युरिटी आम्हाला जरा लवकर येते डॉक्टर खरंय लोकांना. खरंय. आणि त्यातल्या त्यात एक स्त्री असल्यामुळे आणि समुपदेशक असल्यामुळे जे पेशंट यायचे किंवा फ्रेंड्स यायचे, तर बऱ्याच भावना ते आमच्यासमोर मांडायचे. मग त्याच्यातून त्यांना समुपदेशन करणं म्हणा किंवा त्यांना समजावून सांगणं म्हणा किंवा अजून काही, हो, मग त्याच्यातून काही गोष्टी उलगडत गेल्या. त्यांच्या कथा, त्यांच्या व्यथा, कमाल. त्यांच्या मनातल्या भावना. मग त्या उलगडत असताना त्यांना फक्त मला असं वाटायचं की बाबा ते आपण शब्दात उतरू. मग अशा प्रकारे लेखनाची सुरुवात झाली माझी. मस्त. म्हणजे आजूबाजूला निरीक्षण करताना आपल्याला जी लोक भेटतील त्यांच्याच बद्दल वास्तववादी लेख तुम्ही अगदी लिहिलेले आहेत. अगदी. गाभाऱ्यातील सावल्या हे नाव सुद्धा किती सुंदर आहे या पुस्तकाचं. त्या पुस्तकामध्ये आपण या विश्वविक्रमामध्ये जे प्रकाशित होईल त्या पुस्तकामधला मेन हे काय असेल किंवा त्याबद्दल थोडं सांगा पुस्तकाबद्दल. गाभाऱ्यातल्या सावल्या म्हणजे माणसांच्या मनात दडलेल्या ज्या भावना आहेत, भावना म्हणा, न उलगडलेल्या गोष्टी म्हणा, म्हणजे ज्या कुठेच बोलता येत नाहीत पण त्या मनात कुठेतरी साठून राहतात. पण आणि त्याच आपल्या सावल्या होतात आणि आपल्या रोजच्या जीवनातला तो एक अविभाज्य भाग भाग बनतो. होतो. कळत नकळत होतो. मग तो कळत नकळत जेव्हा तो भाग होतो तेव्हा त्यांना फक्त शब्द देण्याचं काम केलेलं आहे मी, की बाबा हे अशाही गोष्टी असू शकतात. बर. की म्हणजे आपण समोर एखादी गोष्ट पाहतो की की नाही बाबा समोर सगळं छान छान चाललंय, पण तसं नाही, तसं तसं नसतं. नसतं. मग मनात फार द्वंद्व असतं. मग त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांना फक्त उलगडण्याचा प्रयत्न केलाय मी, त्यांना शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. कमाल. आत्ताच त्यांनी जे बोललं की त्या सावल्या असतात त्या आपल्या बरोबर असतात. कधी ती सावली मोठी होते, कधी अगदी. छोटी होते, कधी आपल्या नैसर्गिक वागण्यामध्ये त्यांचा आपल्यावर परिणाम होत राहतो. लेखकांबरोबर असण्याचा आणि त्यांच्या बरोबर काम करण्याचा वेल्वेट कविशाच्या टीम मध्ये पण यांचा खूप अनुभव आहे. बऱ्याच साऱ्या प्रकाशन सोहळ्यामध्ये मी डॉक्टरांना बघितलेलं आहे. ह्याच्या आधी सुद्धा आम्ही एका कार्यक्रमामध्ये भेटलो होतो. त्यांचा उत्साह आणि हे मला फार तेव्हा अपील झालं होतं की पर्सनॅलिटी आपण एक म्हणतो एखाद्या व्यक्तीची, तर एक व्यक्ती म्हणून त्यांच्याशी मला आज संवाद साधायला मिळतो आहे. या निमित्ताने मला एक असं विचारायचंय, आपण जेव्हा पुस्तक लिहितो तेव्हा एक असं ठरवून तुम्ही पुस्तक लिहायला बसता किंवा पुस्तकातली एखादी कथा असेल तर ठरवून बसता का तुम्ही जसं सुचेल तसं? नाही, मला ना एकाच बैठकीत लिहिता येतं खरं तर. कारण मला जे लिहायचं असतं ते मी कधी पटकन शब्दांमध्ये उतरून काढते असं होतं मला. तर त्यामुळे मी एकाच ह्याच्यात लिहून काढते. कारण माझ्या डोक्यात एक फिक्स असतं. आता एखादी मी केस पाहिलेली असते की मला त्याच्याबद्दल काय वाटतं आणि त्याच्यातून मी काय शिकले किंवा समोरच्यानी काय करायला हवं होतं हे माझ्या दृष्टिकोनातून हे मी मांडण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून त्याच्यातून मीही शिकेन आणि जे समोरचे वाचतील, माझे वाचक जे वाचतील की त्यांनाही काहीतरी त्याच्यातून शिकायला मिळेल.
असं मला वाटतं. मग त्याच्यामुळे मी ते लिहित जाते आणि त्याप्रमाणे मस्त. मी लिखाण करत येईल. बऱ्याच प्रकारचे शैली असते ना लेखकांची. कधी आठवलं की लिहिणारे, एक शब्द लिहून त्याच्यावरती कथा फुलवणारे. कथा. तर तसं डॉक्टरांना एका बैठकीत लिहायला आवडतं. हे लिहित असताना तुम्हाला तुमचा पहिला लेख किंवा असं काही आठवतंय? सुरुवातीचं लिखाण? खरं सांगू का, मी शाळेपासूनच थोडं थोडं लिखाण करते. क्या बात. तर पहिल्यांदा मी निबंध लिहिला होता. बर. माझी शाळा म्हणून. तर खरं तर मी उत्तर भारतीय आहे. माझ्या मराठी माझी भाषा नाही, माझी भाषा हिंदी, मातृभाषा हिंदी आहे. तर घरात मराठीचं वातावरण अजिबात नव्हतं. पण आम्हाला मराठी यावी म्हणून आई वडिलांनी आम्हाला मराठी शाळेत टाकली. ओके. की आपण इथं महाराष्ट्रात राहतो तर आपल्याला मराठी मराठी यायला यायलाच हवं. पाहिजे. सगळ्यात लहान अपत्य मी. मग घरात हिंदी, भोजपुरी अशी मैथिली भाषा अशी बोलायची, पण मराठी फार असं यायचं नाही. पण मला मराठीबद्दल फार क्युरिओसिटी होती. म्हणजे माझे मित्र-मैत्रिणी सगळे बोलायचे मराठी. पण हो. "क्या रे, कैसा है तू?" असं हो. हिंदी मिश्रित आम्ही हो. मराठी बोलायचो. पण मला लिहायला फार आवडायचं पहिल्यापासून. मग त्या एक 5वीत असताना मी निबंध लिहिलेला होता, माझी शाळा म्हणून. बर. मग त्यावेळेस म्हणजे बऱ्यापैकी मराठी वाचन सुरुवात केलेलं होतं. कारण मराठीबद्दल मला नितांत प्रेम आहे. म्हणजे क्या माझं पहिलं प्रेम आहे मराठी. मस्त. तर मग मी ते लिहिलेलं होतं आणि मला असं वाटत होतं, की आता मी ते कसं देऊ? मराठी शाळेत होते. आम्ही बाई म्हणायचो शिक्षकांना. हो. तर मग कसं द्यायचं म्हटलेलं होतं. माझी मैत्रीण होती. ती म्हटली, की "अगं तू दे ना, तू दे तरी. हा. काय म्हणतात ते तरी बघ." तर तुम्हाला सांगते, तो मी निबंध दिलेला होता हा, हा. आणि त्यावेळेचा तो सगळ्या शाळांमधून Select झाला. तो निबंध सिलेक्ट झालेला होता, माझी शाळा म्हणून. क्या बात. तर ती माझी पहिली अचीव्हमेंट होती. म्हणजे तिथून माझी लिखाणाची सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर चारोळी लिहिणं, कविता लिहिणं, थोडे-थोडे लिहिणं. बऱ्याच चुका व्हायच्या, पण त्यावेळेस आमच्या जे शिक्षक होते त्यांनी आम्हाला सांभाळून ते घेतलं. तुम्हाला गाईड करत असतील, अगदी. सजेशन्स देत असतील. त्यांना कौतुक होतं माझं फार, कारण म्हणजे हिंदी हो. भाषिक असून सुद्धा मराठी चांगलं बोलते आणि लिहिते आणि मी एक वक्ता सुद्धा आहे. मग त्यानुसार मग ते मला मार्गदर्शन करत गेले. म्हणजे त्यांच्यामुळे मी इथपर्यंत आले. मस्त. मला आज हे अजून डीपली कळलं डॉक्टरांशी जेव्हा आता मी बोलतेय की मराठी आणि हिंदीचा त्यांचा जो स्ट्रगल असेल तो आता मला आज पहिल्यांदा कळतो आहे. खरंच ही अचिव्हमेंट आहे एका वेगळ्या भाषेमध्ये. पण आय थिंक लहानपणीच तुम्ही ते मोल्ड झाल्यामुळे तुम्हाला म्हणजे आता बऱ्याचदा मला माझी हिंदी भाषा मला बऱ्याचदा जड जाते बोलायला. पण मराठी मी एकदम फ्लुएंट बोलते. हो, म्हणजे ते म्हणजे आता असं अजिबात वाटत नाहीये. बऱ्याचदा म्हणजे मी माझ्या मित्रांना मैत्रिणींना चॅलेंज करू शकते, की तुम्ही मला मराठी नाही शिकवायची. बरोबर आहे. माझी मराठी खूप चांगली आहे. व्यवस्थित. हो, खूपच छान आहे. तुमचे सगळ्यात आवडते लेखक कोण आहेत? गोपू काय. मस्त. पहिल्यापासून त्यांना मी वाचत आलीये. मला फार आवडतात आणि शांता शेळके. शांता शेळके. सामाजिक कार्य किंवा वक्ता म्हणूनही आहात, परीक्षक म्हणूनही जाता. तर नवीन लेखकांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? एवढी मोठी लेखिका नाहीये मी खरं तर. पण तुम्ही आज पण पब्लिकेशनच्या टीम मध्ये आहात, इतके दिवस तुम्ही एवढ्या लेखकांबरोबर काम करत आहात, तर त्यांच्यासाठी काय सांगाल? मला असं वाटतंय, की आपल्या ज्या भावना आहेत त्यांच्याशी तुम्ही प्रामाणिक राहायला पाहिजे. समोरच्याला काय आवडते किंवा वाचकांना काय आवडेल त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचं मन मोकळं करायला शिकलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे आहे, तुम्हाला काय लिहायचं आहे आणि समोरच्याला तुम्हाला काय सांगायचं आहे, त्यानुसार तुम्ही लिखाण केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या लिखाणाशी प्रामाणिक राहायला पाहिजे किंवा कमाल. समोरच्याला काय आवडेल ते नाही दिलं पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही समोरच्याला म्हणजे ते दिलं आपण म्हणतो पाहिजे. इझिली मॅन्युप्युलेट करतो अगदी. आपण. तसं न करता आपल्याला जे खरं वाटतं आहे अगदी, आणि जे अगदी, लिहायचं अगदी. रोखठोक लिहायला तसंच पाहिजे. लिहायला पाहिजे. तर त्याच्याने काय होतं म्हणजे ते आताच्या ह्याच्यात लाईक, कमेंट, फेम, व्ह्यूज. व्ह्यूज ह्या सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यात बऱ्याचदा ज्या मी बघतेय की म्हणजे वाचकांना जे आवडेल तेच सध्या लेखक लिहायचा प्रयत्न करतात की नाही बाबा त्यांना तसं आवडेल. एखादी पर्टिक्युलर गोष्ट जी आहे ती त्यांना आवडेल तर ते आपल्या व्ह्यूज वाढतील, लाईक्स वाढतील. तर ते तसं नाही केलं पाहिजे.
तुम्हाला काय वाटते, तुम्हाला काय प्रामाणिकपणे लिहायचंय ते तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही लिखाण केलं तर तुम्ही तुमच्या लिखाणाशी प्रामाणिक राहात, तुम्ही तुमच्या शब्दांशी प्रामाणिक राहात. फारच सुंदर. म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला मुद्दाम विचारला की नवीन लेखकांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल. मला हे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स किंवा एवढा मोठा विश्वविक्रम आज आहे, आपण 50 पुस्तकं प्रकाशित करतो आहोत, त्यातलं एक तुमचं पुस्तक असेल, तर या टीमचा एक भाग असण्याचा आणि वर्षाताईंबरोबर तुम्ही काम करता आहात किंवा विश्वविक्रमात पुस्तक प्रकाशित होईल त्याबद्दल काय वाटतं? खरं सांगू का, हे आपण एखादं स्वप्न पाहावं आणि ते खरंय. स्वप्न आता सत्यात उतरतंय. मग ते स्वप्न पाहणं आणि ते सत्यात उतरण्याच्या मधला जो पिरियड असतो ना, खूप तेव्हा सुंदर. जेव्हा आपण आकाशात असतो, आभाळात असतो, म्हणजे आपल्याला हो. काही समजत नाही, हो, त्या ह्याच्यात आता सध्या आम्ही आहोत. कारण इतक्या दिवसांची आमची मेहनत सगळ्यांना घेऊन चालण्याची आहे. कारण आम्ही नाही होत ते, हे आम्ही नाही केलेलं, आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. सुंदर. आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचंय पुढे, कोणा एकासाठी नाहीच आहे. आम्ही कधी म्हणत पण नाही बरं का की हे माझं आहे. आमच्या टीम मध्ये कोणीच असं म्हणत नाही, हे आपलं आपलं आहे. आहे. सुंदर. हे आम्ही सगळ्यांसाठी करतोय. आणि जे आम्ही स्वप्न पाहिलं ते आम्ही सत्यात उतरवतोय आणि त्या सत्यात उतरवण्यासाठी आम्ही काय काय केलेलं आहे ते फक्त आम्हाला माहितीये. खरंय. तर त्याच्यामुळे ते उतरताना म्हणजे अक्षरशः म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी येते आता. हो ना. इतकी सुंदर फिलिंग आहे ही की ते मी शब्दात नाही सांगू शकत. सुंदर. आज आपल्या बरोबर आज आपल्या बरोबर डॉक्टर सुनीता या आहेत. त्यांनी आपल्याला इतकं छान मार्गदर्शन केलं आणि त्यांनी खरंच लिखाणाबद्दलही सांगितलं, तसंच या टीम बद्दल त्या म्हटलेल्या आहेत. या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल तुमचं खूप खूप कौतुक. अशाच लिहित राहा आणि तुमच्या पुढील प्रवासात तुम्हाला शुभेच्छा.